दादा श्रीराम लवकर, अखिल भारतीय सरपंच परिषद बुलढाणा तालुका अध्यक्ष। आज 9 जानेवारी आज एक स्वर्गवासी संतोषराव देशमुख सरपंच, मस्साजोगचे सरपंच यांना आज एक महिना पूर्ण झाला असून आज सर्व जिल्ह्यात व महाराष्ट्रात कडकडीत बंद ठेवत आहे व काळा दिवस पाळत आहे। आम्ही मस्साजोगचे सरपंच संतोषराव देशमुख यांना जो 9 डिसेंबर रोजी भर दिवसा अपहरण करून व निर्गुणपणे हत्या करण्यात आली। या हत्येच्या मागं मोठ्या लोकांचा हात आहे, हे लोक अजून पकडले जात नाही आणि यांना पकडून लवकरात लवकर फाशी शिक्षा देऊन त्यांना आज सर्व सरपंच परिषदेच्या वतीनं आमची एक विनंती आहे आणि सरपंच मस्साजोग सरपंच यांचा ग्रामपंचायत शासकीय जागेवर एक पुतळा उभारण्यात यावा शासकीय खर्चातून व तसेच सरपंचांच्या घरातल्या एक व्यक्ती शासकीय सेवेत रुजू करून घेण्यात यावा व आणि सरपंचांना यांच्या घरच्यांना आर्थिक भरीव मदत करण्यात यावी ही अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं विनंती आहे। आज बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोषभाऊ देशमुख यांची झालेली निर्गुण हत्या त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती आम्ही आज बंद ठेवलेले आहेत। त्यांची झालेली जी निर्गुण हत्या आहे, जोपर्यंत त्यांना योग्य तो न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायतीचे कामकाज असेच बंद ठेवणार आहोत। यामुळे जनतेला जो त्रास होत आहे हा त्रास सरकारने लवकरात लवकर लक्षात घेऊन ताबडतोब मारेकऱ्यांना योग्य ती शिक्षा देण्यात यावी अशी आमच्या बुलढाणा जिल्हा सरपंच अखिल भारतीय सरपंच संघटनेची इच्छा आहे। अखिल भारतीय सरपंच संघटना सदस्य महाराष्ट्र अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या माध्यमातून माननीय जयंतदादा पाटील कोटुकर संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामपंचायती बंद आहे। बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली मागच्या महिन्यातील 9 तारखेस, त्याला आज 1 महिना पूर्ण होत आहे। त्यांना आदरांजली श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी आजचा हा कडकडीत बंद बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने तसे महाराष्ट्रात पाळण्यात येत आहे।